तर राहुल पाटील साहेब तुम आगे बढ़ो। अरे बाबा ही काय गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराज साहेब, सन्मान्य अनिल देसाई साहेब, प्रतिसाद आपल्याला लाभलाय। आजच्या या जाहीर सभेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांनी गद्दारी, बंडखोर, मी म्हणतोय गद्दार आहेत, यांनी उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपरण्याचं पाप कुणी केला असेल तर या 6 खासदारांनी केलेलं आहे। आणि जाता जाता काय म्हणतात, आम्ही लोकांच्या कामासाठी गेलेलो आहोत म्हणून। अरे तुमच्या कामासाठी गेले का लोकांच्या कामासाठी गेले सगळ्याला माहिती आहे। आता तुमचं काम झालं ना, आता तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जा, आता आमचं काय तुम्ही काम करू नका। जशा प्रकारच्या चोराच्या टोळीमध्ये सामील झालेले आहेत, तुम्ही पाहिलं असेल आपले खासदार, त्यांना 2दा आमदार केलं, 3दा खासदार केलं, या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये घेऊन पोहोचायचं काम उद्धव साहेबांनी केलं। जिथे 150 कोटी जनता देशामध्ये राहतात साहेब, त्यामध्ये 543 लोकांचं सहभागी लागतं की ते लोकसभेत जातात। आणि अशा माणसाला साहेबांनी 3 नंतर सुद्धा हा माणूस गद्दार होता, म्हणजे माणूस कोण आहे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि जाता जाता आम्हाला आणि उद्धव साहेबांना सांगतो की उद्धव साहेबांनी असं केलं पाहिजे होतं, उद्धव साहेबांनी तसं केलं पाहिजे होतं। अरे तुम्ही चोरी केली, तुमच्या मनामध्ये पाप आहे, तुम्ही चोर असल्यामुळे तुम्ही अशा प्रकारचं पांघरून घालण्याचं काम स्वतःवर करत आहात। आणि जाता जाता म्हणले की या राहुल पाटलाला 2014 साली मीच आमदार केलं। 2014 साली माझ्यासमोर 35 लोकांचा इंटरव्ह्यू साहेबांनी घेतला, 35 लोकांमध्ये माझी निवड केली आणि मला आमदार कोणी केला असेल तर या सर्वसामान्य शिवसैनिकांनी, उद्धव साहेबांनी मला आमदार केलं। अरे तुम्ही 2014 साली विधानसभेतून पळून गेले, ज्यावेळेस तुम्हाला माहित होतं की विधानसभेमध्ये सरकार येणार आहे, तुम्ही मंत्री बनणार आहेत, पण तुम्हाला माहित होतं तुम्ही निवडून येत नाहीत म्हणून तुम्ही वर गेले। 2019 ला मला म्हणले राहुल पाटलाने माझ्या विरोधात काम केलं। 2019 ला तुम्हाला माहिती सुरेश नागरे सारखा भूत माझ्या विरोधात उभा केला, एक अपक्ष उमेदवार उभा केला ट्रॅक्टर घेऊन। त्या ट्रॅक्टर मध्ये डिझेल टाकायचं काम कुणी केलं तुम्ही मला सांगा? डिझेल टाकायचं काम कुणी केलं आणि त्याला पंक्चर कुणी केलं ट्रॅक्टरला? 2024 ला सुद्धा अल्पसंख्याक उमेदवार आमचे महापौर इथे बसलेले आहेत। 2014 साली एखादा अल्पसंख्याकचा मजबूत उमेदवार मिळतंय का राहुल पाटलाला पाडायला? म्हणजे कोणची निवडणूक यांनी आपल्यासाठी सोपी केली नाही। सातत्यानं स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे माणसं, ज्यांनी मताला विकलं, ज्यांनी पक्षाला विकलं, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणार आहेत का सांगा मला? ज्यांनी पक्षाला विकलं, मताला विकलं
अरे तुम्ही केलेला मतदानाचा सुद्धा अपमान या लोकांनी केलेला आहे. हे लोक काय सांगतायत की आम्ही सत्तेमध्ये जातो, सत्तेशिवाय काम होत नाहीत. आम्ही सुद्धा विरोधात काम, धमक असेल, तुमच्यात ताकद असेल तर विरोधात राहून सुद्धा तुम्हाला काम करता येते. लोकशाहीचे दोन भाग असतात, एक विरोधात, एक सत्तेमध्ये. मग लोकशाहीमध्ये विरोधात राहायचं नाही का? आपले विचार मांडायचे नाहीत का? तुम्ही विचार सोडून पळून गेले आहेत, तुम्ही स्वार्थासाठी पळून गेलेला आहात. तुम्ही किती रुपये घेतले ते सगळ्या जनतेला माहिती आहे. म्हणून तुम्ही आम्हाला ज्ञान शिकू नका. असल्या गोष्टी कोणही परभणीमध्ये सहन करणार नाही. कालपासून तुम्ही पाहता साहेब कशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे. प्रचंड असा प्रतिसाद आहे साहेब. तुम्ही काळजी करू नका. इथला खासदार जाऊ द्या, पण इथले चारही आमदार निवडून आणण्याचं काम आम्ही सर्वजण केल्याशिवाय राहणार. शिवसेनेला मान्यताच आमच्या परभणीच्या जनतेने दिलेली आहे. शिवसेनेला मान्यता आमच्या परभणीने दिलेली आहे. शिवसैनिकांना अथंग असं प्रेम ठाकरे कुटुंबावर केलेलं आहे. सातत्यानं म्हणतात की आम्हाला बोलवून येते, आम्हाला बोलवून येते. अरे आम्हाला का बोलवून येत नाही? आम्ही ठाकरे ब्रँड असल्यामुळे आम्हाला बोलवून येत नाही. तुम्हालाच का बोलवलं येते? त्याचं कारण एक आहे की तुमच्या मनामध्ये स्वार्थ आहे. म्हणून पडलं बळी नाही पडलं पाहिजे. अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ. अरे यांचे शिंग उपटून जर खुपसले नाही तर राहुल पाटील नाही बेबी. तुम्ही त्या शिंगाची आणि आरेकारेची भाषा राहुल पाटलावर करू नका. ज्या गावच्या बोरी आहेत त्या गावच्या बावडी आहेत एवढं लक्षात ठेवा. आणि सत्तेच्या ताकदीवर तुम्ही काही गोष्टी करू नका. आम्ही कधी सत्तेत येऊ त्यावेळेस दाखवू काय असती सत्ता ती. मग सत्तेमुळे कोणाला दाबायचं काम करत असताल तर राहुल पाटील तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. कोणाच्या अंगाला नाही, कोणाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, जाहीरपणे तुम्हाला सांगतो. म्हणून ज्याला जायचं त्याला जाऊ द्या. आपण आपला पक्ष मोठा करू, आपले विचार मोठे करू. तुम्ही पाहिलं असेल केंद्र शासन किंवा राज्य शासन मध्ये हे काय विकास करणार आहेत. जे भ्रष्टाचारी आहेत तिथं मग जाऊन हे भ्रष्टाचार करणार. जिथं बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर, महिलेवर अत्याचार होते. मी परवाच एका इथल्या रिटायर्ड IAS अधिकाऱ्यावर बसलो होतो जो की इथला चीफ सेक्रेटरी राहिलेले आहेत. ते म्हणले आमदार साहेब येणाऱ्या 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राची अशी परिस्थिती होईल की इथल्या नोकराला सुद्धा, अधिकाऱ्याला सुद्धा पैसे द्यायला पैसे तिजोरीत नाहीत. अशा प्रकारचं महाराष्ट्र वळवण्याचं काम कुणी केलं असेल तर या सरकारनं केलेलं आहे. म्हणून यातून आपणच आता हे वाचू शकतो. जोपर्यंत जनता रस्त्यावर येणार नाही तोपर्यंत ही क्रांती होणार नाही. आता हे उठाव आहे, ही क्रांती आहे. ह्यांना आपण खाली जमिनीत गाडून त्याच्यावर आपला भगवा लागल्याशिवाय आपण आता शांत बसवायचं नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राचे